खऱ्या अर्थाने उद्धव ठाकरेच्या शिवसेनेने महापालिकेतील 25 वर्षाच्या सत्तेमध्ये ज्या पद्धतीमध्ये माझ्या मराठी BST कामगारांच्या घराची दुर्दशा आणि कॉलनीची दुर्दशा केली आहे, डेपोची विल्हेवाट लावली आहे, त्यांच्या नेत्याने कशा प्रकारे डेपोतलं सामान डेपो माझ्या कर्मचाऱ्यांच्या पतपेढीतले पैसे विकून स्वतःची घरं बनवली, बंगले बनवले, परंतु माझ्या कामगारांच्या घराची विल्हेवाट लावली, ती दाखवण्यासाठी माझ्या सर्व उमेदवारांबरोबर मी आता चाललो आहे BST कॉलनी दाखवायला आणि मुंबईकरांना आवाहन करतो, खऱ्या अर्थाने मराठी माणूस जर जगवायचा असेल, मराठी माणसाला पुढे न्यायचं असेल तर आमच्याबरोबर तुम्ही राहा। मी शब्द देतो की येणाऱ्या भविष्यात, येणाऱ्या 2 वर्षात BSTच्या 22,000 कामगारांना 15 लाखात घर मिळेल। सहकार समृद्धी पॅनलचा यामध्ये ज्या पद्धतीमध्ये पतपेढीच्या पैशातून लोणावळ्यामध्ये कोविडच्या काळात बंगले घेतले, ज्या पद्धतीमध्ये कार्यालये घेतली, त्यामध्ये 24 कोटीचा भ्रष्टाचार झाला असं प्रथमदर्शनी माहिती आहे। घाग आणि गोरे नावाच्या व्यक्तींनी त्यामध्ये तक्रार केलेली आहे। ही तक्रार आज केलेली नसून 3 वर्षापूर्वी केलेली तक्रार आहे, ज्याची चौकशी करून सहकार निबंधकांनी चौकशी नेमली आणि EOWच्या माध्यमातून ती चौकशी सुरू आहे। मला मिळालेल्या माहितीप्रमाणे 2121 संचालकांना त्या ठिकाणी चौकशीला काल बोलवलं होतं। आता काही संचालक फरार देखील आहेत अशी माहिती मिळते, परंतु मी पोलिसांना आवाहन करणार आहे, विनंती करणार आहे, सत्य बाहेर येईपर्यंत कोणालाही सोडू नका। नाही, जे काम आहे ते पोलिसांचं करतील, त्या बाबतीत मी सांगू शकत नाही, परंतु सत्य बाहेर येईल याची मला माहिती आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।